वापरायचं कसं या सिरीजमध्ये मी तुमच्यासमोर सांगत असतं की प्रॉडक्टमध्ये बऱ्याचसा दोष नसतो. आपल्याला कळत नाही ते वापरायचं कसं, त्याच्यामुळे आपण प्रॉडक्टला दोष देतो किंवा प्रॉडक्ट विकत घेतल्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे वापरता येत नाही आणि त्याच्यामुळे आपले पैसे वाया जातात. हे होऊ नये यासाठी माझ्या लक्षात आले बॉडी ऑइल्सबद्दलचा एक गैरसमज खूप आहे. आणि बॉडी ऑइल वापरायचं कसं, ते लागतं का आणि अंगाला काय ऑइल लावायचं आणि किती चिकट आणि तेलकट होईल असं आपल्याला वाटायला लागतं. त्याच्यामुळे खूप लोक विकत घेत नाहीत आणि घेतल्यानंतर सुद्धा त्यांना ते कसं वापरायचं कळत नाही. तर यासाठी मला तुमच्याबरोबर शेअर करायचं की बॉडी ऑइल हे आपल्या नॉर्मल केसांच्या तेलांसारखं ते तेल नसतं. ते लाईट वेट ऑइल असतं, म्हणजे हलकं फुलकं असतं. ते खूप लवकर त्वचेमध्ये मुरतं आणि त्याच्यामुळेच ते जे कोकोनट ऑइल्स असतात किंवा आल्मंड ऑइल्स असतात किंवा एक साधारण बॉडी मसाजसाठी वापरले जाणारे जे अंगाची तेलं असतात त्यांच्यासारखे ते हेवी चिकट तेलकट नसतात. ते जॉईंट्समध्ये वगैरे चिकटपणा आणत नाहीत. ते प्रचंड हायड्रेशन देतात. प्लम्पी अंगाची त्वचा होते. आणि त्यासाठीचे माझे 2 अतिशय फेवरेट बॉडी ऑइल्स आहेत. एक म्हणजे YBP नावाचा एक इंस्टाग्रामवरती ब्रँड आहे. ओके. आणि हे बॉडी एलिक्झर म्हणून त्यांचं ऑइल आहे. आणि आपली अंगाची ती जी त्वचा असते ना ती खूप जास्त सतत कोरडी होत असते, स्पेशली विंटरच्या काळामध्ये. स्पेशली तुम्ही जर 30च्या पुढे असाल तर खूप ड्राय स्किन होते. तर हे तुम्ही आंघोळीनंतर ओल्या त्वचेवरती पटकन लावायचं. तुमच्या बॉडी मॉइश्चरायझरमध्ये मिक्स करू शकता. एंडला शेवटाला तुम्ही लावू शकता. आणि दुसरं, तुम्हाला जर वास आवडत असेल तर हे आफ्टर बाथ ऑइल आहे. लाईम, सॅफ्रॉन आणि उद फॉरेस्ट इसेन्शियलचं. यानंतर स्मेलसुद्धा जबरदस्त येतो. हे 2 बॉडी ऑइल्स मला प्रचंड आवडतात. या विंटरसाठी बेस्ट इन्व्हेस्टमेंट.